नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज. आत्ता आपण तळेगाव स्टेशन येथील अमर हिंद मित्र मंडळ या ठिकाणी आहोत. आज गणेश जयंतीनिमित्त या ठिकाणी भाविकांसाठी महाप्रसादाची सोय देखील केलेली आहे. आपल्यासोबत काही मंडळाचे कार्यकर्ते असताना आपण त्याच्यावर थोडक्यात मंडळाविषयी माहितीसुद्धा लवकर जाणून घेणार आहोत. नमस्कार. सध्या आपण अमर हिंद मित्र मंडळापाशी आहोत. तर गणपतीचं हे किती वर्ष आहे आणि काय कार्यक्रम आहेत, काय सांगा? तळेगाव दाभाडे शहरामध्ये श्री गणेश उत्सवाची परंपरा अतिशय पूर्वीपासून, विशेषतः सरसेनापती उमाबाईसाहेब दाभाडे आणि खंडेराव दाभाडे यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या शहरामध्ये धार्मिक उत्सवाची परंपरा ही अतिशय पूर्वीपासून चालत आलेली आहे. 1972 साली स्थापन झालेले अमर हिंद मित्र मंडळ आणि या अमर हिंद मित्र मंडळाच्या माध्यमातून तळेगाव शहरामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि क्रीडाविषयक असे विविध कार्यक्रम सातत्यानं आयोजित केले जातात. विशेषतः अमर हिंद मित्र मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी हा गणेश जयंतीचा कार्यक्रम अतिशय उत्साहाने साजरा केला जातो. हा उत्सव साजरा करीत असताना मंडळाचे सर्व कार्यकर्ते अतिशय तनमन धनाने या ठिकाणी सहभागी होत असतात. विशेषतः हा कार्यक्रम करत असताना या कार्यक्रमामध्ये सर्वांचं अतिशय स्वयंस्फूर्तीने असे योगदान असतं आणि हे योगदान उचलत असताना या ठिकाणी उपस्थित असलेले आमच्या मंडळाचे ज्येष्ठ आधारस्तंभ राजेश शेठ अगरवाल असतील, सुरेंद्र शेठ अगरवाल असतील, जयकुमार शेठ अगरवाल असतील, संजय शेठ अगरवाल असतील, या कुटुंबाच्या वतीनं दरवर्षी या ठिकाणी अन्नदानाचा एक मोठा सोहळा या ठिकाणी आयोजित केला जातो. कितीही लोक आली तरी त्यांना या ठिकाणी अन्नदान कधी कमी पडत नाही. आणि हे सर्व काम करत असताना आमच्या मंडळाचे कार्यकर्ते या ठिकाणी माजी नगरसेवक संतोष शेठ शिंदे असतील, या ठिकाणी उपस्थित असलेले मंडळाचे कार्यकर्ते ऋषिकेश नागे, त्याचप्रमाणे सचिन आरते, या ठिकाणी उपस्थित असलेले निलेश लोणकर, या ठिकाणी डॉक्टर पवार, असे अनेक कार्यकर्ते मंडळाचे आहेत की सातत्यानं मंडळाच्या विविध कार्यक्रमामध्ये अतिशय तनमन धनाने या ठिकाणी सहभागी होत असतात. आणि त्यामुळं मंडळाचे सगळे कार्यक्रम आम्ही अतिशय उत्तम प्रकारे उत्साहाने साजरा करतो. यावर्षी या ठिकाणी अनेक भक्तजन या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. या आमच्या गणेशोत्सवाच्या गणपतीचं नवसाला पावणारा गणपती म्हणून आमच्या या गणपतीचा उल्लेख केला जातो. आणि ज्या ज्या भक्तांच्या आशा, आकांक्षा आणि इच्छा असतील त्या या ठिकाणी आपण व्यक्त केल्यानंतर, मनोभावे सेवा केल्यानंतर, प्रार्थना केल्यानंतर त्या प्राप्त होत असतात. आणि आमची सर्वांची या ठिकाणी इच्छा आहे की या ठिकाणी होणारे जे सर्व कार्यक्रम आहेत सर्व भक्तांनी यामध्ये सहभागी व्हावं आणि आम्हाला उत्तम प्रकारचं सहकार्य करावं. या गणेशाच्या शुभाशीर्वादानं निश्चितच सर्व भक्तांचं, त्याबरोबर मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचं निश्चितपणे कल्याण होणार आहे, प्रगती होणार आहे आणि त्यांना आपल्या आकांक्षा पूर्ण होऊन उत्तम प्रकारचं यश मिळणार आहे, अशा प्रकारची शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. या ठिकाणी आपल्या तळेगाव टाइम्स न्यूजनं या ठिकाणी आमच्या मंडळाला भेट दिली, आमच्या सर्व मनोकामना या ठिकाणी समजावून घेतल्या, त्याबद्दल आपणा सर्वांना या ठिकाणी आपल्या वृत्तपत्राला मी या ठिकाणी मंडळाच्या वतीनं धन्यवाद देतो आणि आपलं स्वागत करून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गणपती बाप्पा मोरया.
रामजी अग्रवाल, आपण त्यांचा सन्मान करावा. तळेगाव टाइम्स न्यूज. वो नहीं मिलता कहीं.